दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील आडनाळे गावात मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ तळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसात तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उष्णतेमुळे मोबाईल उपकरणांवर परिणाम होऊन अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी मोबाईल पॅन्ट किंवा शर्टच्या खिशात ठेवताना काळजी घ्यावी, तसेच उष्णतेत दीर्घकाळ वापर टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे. मी मुंबईला राहणार आहे, परेल दादरमध्ये, आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता एक लग्नासंदर्भात. सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो. बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो. बट उष्णता ही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो, घरी भाकरी वगैरे खात होतो. तो अचानक त्याचा स्फोट झाला, बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये. ही अशी या पद्धतीने इजा झालेली आहे. पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला. बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला. सो कृपया करून आपण सर्वांनी, पायालाही झालेली आहे जखम, ज्या खिशामध्ये होती तिथे. सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना अवेअर करा. आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे. आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत. तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा. आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते. सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित व सावधानीने वापरा. आणि शक्यतो आता मी तर स्मार्टफोन घेणारच नाही, एक साधा सिंपल फोन असतो कीपॅडवाला तोच वापरणार आहे आणि त्याच्यावरती माझी लाईफ आता जाईल, बाकी काय नाही. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.